दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दाम्पत्याच्या हातून 4 महिन्याचं बाळ रस्त्यावर पडलं। तब्बल 400 मीटर पुढे गेल्यानंतर सुद्धा त्यांना याची जाणीव झालीच नाही। ही भयंकर आणि संतापजनक घटना घडली आहे चंद्रपूरमध्ये। दारूची नशा किती भयंकर हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी आणि अंगावर काटा आणणारी ही घटना आहे। तर झालं असं की चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिशी बायपास इथून फुलचंद राऊत आणि मीरा राऊत हे दाम्पत्य दारूच्या नशेमध्ये आपल्या 4 महिन्याच्या बाळासह आणि 2.5 वर्षाच्या मुलीसह दुचाकीवरून नातेवाईकांच्या घरी जात होते। मात्र अचानक आईच्या मांडीवरून झोपलेलं 4 महिन्याचं बाळ रस्त्यावर पडलं, पण दारूच्या नशेमुळे हे बाळ मागे पडल्याचं दोघांच्याही लक्षात आलंच नाही। ते जवळपास 400 मीटर लांब गेले आणि त्यानंतर त्यांच्या दुचाकीचा सुद्धा अपघात झाला आणि तरी देखील बाळ कुठे आहे याची त्यांना कल्पना नव्हती। दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या काही नागरिकांना ते बाळ दिसलं आणि त्यांनी तात्काळ बाळाला सुरक्षित ठिकाणी नेऊन पोलिसांना ही माहिती दिली। पोलिसांनी बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आणि उपचारामुळे त्याचे प्राण वाचले। त्यानंतर जखमी पालकांना सुद्धा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, तेव्हाच त्यांना रस्त्यावर सापडलेलं बाळ हे स्वतःच असल्याचं समजलं। दरम्यान नागरिकांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर मोठा अपघात घडला असता। या प्रकरणी पोलिसांनी या दाम्पत्यावर ड्रंक अँड ड्राईव्हचा सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे।